विद्यार्थी मित्रो नमस्कार। बघा इयत्ता 7वी विषय गणित घटक पाठ क्रमांक 12 परिमिती व क्षेत्रफळ उपघटक पृष्ठफळ याच्यामध्ये आज आपण एका विशिष्ट आकृतीचं आज आपण पृष्ठफळ पाहणार आहोत। ही विशिष्ट आकृती दुसरी तिसरी कुठली नसून ती आहे इष्टिकाचित्ती। बघा इष्टिकाचित्तीचे रेखांकन कशा केलेलं आहे बघा बघून घ्यायचं आहे। बघा ए बी हे काय या ठिकाणची वरील बाजू आहे, डी सी ही दुसरी बाजू आहे, त्यानंतर जी एफ एच ई हे या ठिकाणी दुसरे आणखीन बाजू दिले आहेत। म्हणजे या ठिकाणी काय सांगितले बघा इष्टिकाचित्तीचे काही गुणधर्म आहेत हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय। 6 पृष्ठे असतात बघा, 6 पृष्ठे या ठिकाणी असणार आहेत। या ठिकाणी 3 डायमेन्शन जर समजा केस जर ठेवला तर तुम्हाला ते दिसू शकेल। पृष्ठ आयताकार असते, समोरचे आयताचे क्षेत्रफळ समान असते। बघा याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत? 6 पृष्ठे असतात। काय असतात? 6 पृष्ठे असतात। पृष्ठ आयताकार असते, त्याचा प्रत्येक पृष्ठ किंवा जो काही सपाट भाग असेल तर तो आयताकार स्वरूपाचा असणार आहे। समोरासमोर आयताचे क्षेत्रफळ समान असते हे आपण बघायचं आहे। बघून घ्या। या ठिकाणी तुम्ही बघू शकता इष्टिकाचित्तीचं काय दिलेलं आहे, थोडक्यात गुणधर्म दिले आहेत। 6 पृष्ठे असतात, पृष्ठ आयताकार असते, समोरच्या आयताचे क्षेत्रफळ समान असते, माहिती दिली आहे आपण बघून घ्यायचं आहे। पुढे बघा त्याची एक व्याख्या दिली आहे, कोणत्याही त्रिमितीय वस्तूंच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ असते। बघा या ठिकाणी मी देतोय ही आकृती मी या ठिकाणी पुसतोय, पुढील माहिती देतो। या ठिकाणी कोणत्याही त्रिमितीय इथून देऊ शकतोय बघा थोडस, कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे वस्तूचे पृष्ठफळ होय। बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे, कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागाच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे त्या वस्तूचे पृष्ठफळ होय। इष्टिकाचित्तीचं पृष्ठफळ जर समजा दिला असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे वस्तूचे पृष्ठफळ होय असं या ठिकाणी दिलं आहे। हे आपण व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे। याच्या पुढे असणारी काही माहिती वगैरे असेल किंवा उदाहरणं असतील किंवा माप किंवा एकूण पृष्ठफळ काढण्याचे काही सूत्र असेल तर ते सूत्र मी तुम्हाला देणार आहे। आता इष्टिकाचित्त जर समजा तुम्ही त्याचा डायमेन्शन जर समजा बघितला तर हे अशा स्वरूपाची इष्टिकाचित्ती असते। म्हणजे बघा याच्यामध्ये काय काय येणार आहे, हाईट येणार आहे, विशिष्ट प्रकारची हाईट म्हणजे उंची येणार आहे, हाईट येणार आहे, ब्रॉडनेस म्हणजे रुंदी येणार आहे, त्यानंतर लांबी येणार आहे म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची ह्या 3 बाबी या ठिकाणी येणार आहेत। लांबी, रुंदी आणि उंची जर 3 बाबी आली तर समजा इष्टिकाचित्तीचं आपल्याला एकूण पृष्ठफळ आपल्याला काढता येतं। ते एकूण पृष्ठफळ कसं काढायचं हे आपण थोडं समजून घेऊया। तत्पूर्वी आपण ही माहिती लिहून घ्यायची आहे, कोणत्याही त्रिमितीय वस्तूच्या सर्व पृष्ठभागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे वस्तूचे पृष्ठफळ होय। आणि हे थोडं लिहून घ्या। इष्टिकाचित्तीचे एकूण पृष्ठफळ
पृष्ठफळ 2 कंसात L गुणिले B अधिक B गुणिले H अधिक H गुणिले L गुणिले H। बघा, इष्टकांचे एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी हे विशिष्ट प्रकारचे एक सूत्र दिले जाते। 2 या ठिकाणी म्हणजे प्रत्येक बाजूची 2 वेळा गुणाकार होणारच आहे। L गुणिले B म्हणजे लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी अधिक उंची अधिक लांबी अधिक लांबी गुणिले उंची, अशा प्रकारे प्रत्येक बाजूला या ठिकाणी गुणाकार स्वरूपामध्ये दिला आहे, जेणेकरून आपला इष्टकांचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढता येते। बघा, बघून घ्यायचं आहे 2 म्हणजे प्रत्येक वेळेला जर समजा पृष्ठफळ काढत असताना 2 क्षेत्रफळ व पृष्ठफळ 2 वेळा निघाला म्हणून 2 असं म्हटलं जाते व कंसामध्ये प्रत्येक लांबी रुंदी उंची असते तर त्यामध्ये प्रत्येक गोष्टीला गुणाकार केलाय व त्याचा संबंध बेरजेशी आलाय। बघा, या ठिकाणी प्रत्येक वेळेला गट केलाय, बेरजेचे 2 गट आहेत। लांबी आहे व त्याला रुंदी गुणलेला आहे, लांबी आहे त्याला उंचीने गुणला आहे, लांबी हाईट दिलेली आहे, रुंदी आहे त्याला उंचीने गुणला आहे, उंची दिली आहे तर लांबीने गुणला आहे। प्रत्येकाचा लांबी रुंदी उंची या प्रत्येकाचा गुणाकाराचा संबंध या ठिकाणी दिला आहे। आपण ज्यावेळेला उदाहरण सोडवत जातो तर त्यावेळेला हे सूत्र लिहिणं खूप गरजेचं आहे। सूत्र लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये अंक टाकून आपण उदाहरणही अचूकपणे सोडवू शकतो। ठीक आहे, इष्टकांचे एकूण पृष्ठफळ म्हणजे काय, किती, कसं आहे हे आपण बघून घ्यायचं आहे। लिहून घ्या। या ठिकाणी लागलीच आपण एक उदाहरण सोडून घेऊया। लांबी बरोबर 1.5, रुंदी 1.2, उंची 1.3। बघा, लांबी 1.3 दिली आहे, रुंदी 1.2 आणि हाईट 1.3 दिली आहे। म्हणजे L दिला आहे, B दिला आहे, H दिला आहे। ज्या त्या ठिकाणी जो तो अंक टाकल्यानंतर गणन क्रिया केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळू शकतं, म्हणजे इष्टकांचे एकूण पृष्ठफळ आपल्याला मिळू शकतं। हे उदाहरण कसं सोडवायचं हे आपण थोडंसं पायावरती बघूया। बघा, 2 आहे असं म्हणून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर लांबी 1.5 अधिक B किती आहे 1.2 अधिक, बघा या ठिकाणी हिची मांडणी झालेली आहे, अधिक चिन्हाच्या खाली अधिक, अधिक चिन्हाच्या खाली अधिक घ्यायचं आहे। B किती दिला आहे 1.2 गुणिले H किती आहे 1.3 अधिक, बघा L किती आहे 1.5 गुणिले H किती आहे 1.3, अशा पद्धतीने दिलेला आहे। एक 1.80 1.80 आहे, अधिक चिन्ह अधिक चिन्ह 1.56 अधिक 1.95। बघा, अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडू शकतो। म्हणजे इष्टकांची एकूण पृष्ठफळ जर समजा दिलं आणि जर समजा त्याच्यामध्ये लांबी रुंदी आणि उंची जर समजा दिलं तर हे सूत्र आपण व्यवस्थित लिहू शकतो। लिहिलेल्या सूत्रामध्ये आपण अंक टाकले, गणन क्रिया केली तर अशा पद्धतीने एकाडे एक पायरी सोडवत जाऊन आपलं हे अशा पद्धतीने उत्तर मिळू शकतं। व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे इष्टकांचे एकूण पृष्ठफळ कसं काढलं जातं, लिहून घ्या।
घनाचे पृष्ठबळ बघा घनाचे पृष्ठफळ दिले या ठिकाणी घनाला 6 पृष्ठे असतात या ठिकाणी दिले प्रत्येक पृष्ठ चौरसाकार असतो बघा प्रत्येक पृष्ठ चौरसाकार कसा असतो काय असतो हे आपण या ठिकाणी दिलं आहे सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते आता घन जर समजा म्हटला तर त्याचं कसं घन असतो बघा आपण बघून घ्यायचं आहे बघा घन स्वरूपामध्ये हा ठोकळा दिलेला आहे म्हणजेच जर समजा तुम्ही खडूचा जर समजा असा बॉक्स घेतला तर तो सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा एक घन होऊ शकतो आता याच्या घनाला बघा 6 पृष्ठे असतात 6 पृष्ठे म्हणजे काय तर समान सपाट असणारे भाग आता वरील भाग बघा 1 2 3 4 5 6 हे 6 समान भाग हे 6 पृष्ठभाग असलेले प्रत्येक पृष्ठ चौरसाकार असते प्रत्येक पृष्ठभागात चौरसाकार बघा चारी बाजू कशा आहेत समान आहेत चौरसाकार म्हटलं की चारी बाजू कशा असतात समान असतात त्याचा एक गुणधर्म आहे असलेला आहे सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ समान असते सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ कसं असणार आहे समान असणार आहे कारण का चारी बाजू समान असतात त्यामुळे चारी बाजूचं क्षेत्रफळ सुद्धा कसं असणार आहे समान असणार आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग किंवा 4 गुणिले बाजू असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय बघा घनाचे पृष्ठफळ कसं दिलेलं आहे बघून घ्यायचं आहे लिहून घ्यायचं आहे आता घनाचे पृष्ठफळ म्हणजे आपल्याला 6 बाजू असतात हे आपल्याला समजलं जर समजा बाजूचा वर्ग केला आणि त्याला 6 ने गुणलं तर आपल्याला घनाचे पृष्ठफळ काय मिळतं त्याचं सूत्र मिळू शकतं म्हणजे घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग असं जर समजा तुम्ही लिहिला तर तुम्हाला त्याचं स्वरूप मिळू शकतं हे असल्यानंतर तुम्हाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळू शकतं व्याख्या काय आहे बघा सूत्र काय आहे बघा लिहून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न येतोय सोडवण्यासाठी पेटीची बाजू .4 आहे तर बघा पेटीची बाजू 0.4 आहे त्या बघा पेटीची बाजू 0.4 आहे तर घनाचे पृष्ठफळ काढा घनाचे पृष्ठफळ बरोबर काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा घनाचे पृष्ठफळ
घनाचे पृष्ठभाग बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. बघा घनाचे पृष्ठभाग बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. या ठिकाणी दिला आहे 6 गुणिले दिलेला आहे, बाजू या ठिकाणी दिली आहे 0.4. 0.4 चा वर्ग म्हणजे 6 गुणिले 0.4 चा वर्ग किती होते बघा 0.16. 0.16 या ठिकाणी 4 चा वर्ग आलेला आहे. आता पुन्हा जर समजा 16 सख्ख 96 0.96 आणि पुन्हा दशांश एक 0.96 मीटर चौरस मीटर. बघा एक पेटीची बाजू 0.4 आहे तर घनाचे पृष्ठफळ काढा. घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 गुणिले 0.4 चा वर्ग 6 गुणिले 0.16 0.96 चौरस मीटर. असं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आपण लिहून घ्यायचं आहे जेणेकरून पुढची उदाहरणे तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे, पुढचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी. अशा स्वरूपाचे एक उदाहरण आहे, शाब्दिक उदाहरण देतोय. 0.4 सेमी लांबी. तर लिहून घ्यायचं आहे तर 0.5 रुपये प्रमाणे दर चौरस मीटरला किती खर्च येईल. बघा 0.4 सेमी लांबी तर 0.5 रुपये प्रमाणे दर चौरस मीटरला किती खर्च येईल असं विचारलं या ठिकाणी. आता या ठिकाणी 0.4 सेमी म्हणजे काय आहे, घनाकृती पेटी आहे. असं जर समजा घनाकृती पेटी आहे, एक खडूचं बॉक्स रूपामध्ये एक पेटी दिली आहे, त्याची लांबी आहे 0.4 सेमी व 0.5 रुपये प्रमाणे दर चौरस मीटरला खर्च किती येईल असं विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी घनाची एकूण पृष्ठफळ काढावं लागणार आहे आपल्याला. बघा या ठिकाणी आपण कोणकोणती गणितीय क्रिया करत गेलो आहोत, फक्त लिहून ठेवलेला असेल आणि जर समजा तुम्हाला मी सांगितलं तर ते तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे मी उदाहरण लिहून तुम्हाला उदाहरण सोडवत असलेली क्रिया तुम्हाला बघायला मिळते, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. बघा 0.4 सेमी लांबी तर 0.5 रुपये प्रमाणे दर चौरस मीटरला किती खर्च येईल असे विचारले. बघा त्यासाठी काय करावं लागणार, घनाचे एकूण पृष्ठफळ काढावं लागणार. घनाचे एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी तुम्हाला सूत्र कोणतं वापरणार आहे, 6 गुणिले बाजूचा वर्ग किंवा 6 गुणिले लेंथ स्क्वेअर. हे जर सूत्र वापरला तर तुम्हाला एक पायरी आली असं आपण म्हणू शकतो. बघा हे लेखन आलं एक पायरी, कारण हेच महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा 6 आहे असं, कारण पृष्ठफळ हे घनाला किती असणार, 6च असणार, पृष्ठफळाला असणार आहे त्याला, गुणिले 0.4. 0.4 काय आहे, सेंटीमीटर मध्ये ही लांबी दिली आहे, ह्याचा वर्ग करायचा आहे. 0.4 चा वर्ग म्हणजे किती झालं बघा
4 16 या ठिकाणी मी एक पायरी कट केलेली आहे 16 झालं 16 गुणिले 6 16 सत्त 96 96 गुणिले 50 किती झालं 48 रुपये म्हणजेच 0.4 सेमी लांबी तर 0.5 रुपये प्रमाणे दर चौरस मीटरला 48 रुपये खर्च येईल बघा 48 रुपये मध्ये जवळपास हा घनाकृती एक ठोकळा असेल तर त्याला आपला रंग बाहेरून आतून बाहेरून स्वरूपामध्ये रंग देऊन आपल्याला शक्य होणार आहे हे या ठिकाणी बघायचं आहे ठीक आहे लिहून घ्यायचं व्यवस्थित आता यामध्ये घनाच्या बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्यांची पृष्ठभाग काढायला सांगितले आहे बघा घनाच्या बाजू असेल तर पृष्ठफळ काढा घनाचे पृष्ठफळ बरोबर बघा काय सांगितलं आहे घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले लेंथ स्क्वेअर ठीक आहे घनाच्या बाजू असेल तर पृष्ठफळ काढा घनाचे पृष्ठफळ काढायचं असेल तर आपल्याला हे सूत्र वापरावं लागणार आहे कायमस्वरूपी हे लक्षात ठेवायचं आहे व त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाजू दिलाय बघा 3 सेमी असेल तर बघा 3 सेमी असेल तर 6 गुणिले 3 सेमी बाजू असेल तर आपल्याला काय करायचं आहे याचं पृष्ठफळ काढायचं आहे बघा या ठिकाणी मी चौकटीत देतोय 6 गुणिले 3 चा वर्ग किती आला 9 आला 9 सख्ख 54 सेम स्क्वेअर या ठिकाणी दिलेला आहे घनाच्या बाजू असेल तर पृष्ठफळ काढा घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग 6 गुणिले 3 चा वर्ग किती आलाय 9 9 सख्ख 54 या ठिकाणी दिलेला आहे घनाचे पृष्ठफळ या ठिकाणी दिलेला आहे आपण बघू शकता व्यवस्थित लिहून घ्या 3 सेमी असेल तर या अशा पद्धतीने काढायचं आहे जर समजा तुम्हाला 4 सेमी दिलं तर कसं सोडवणार आहे तुम्ही बघा या ठिकाणी अंक बदलत जाणार जर समजा घनाचे पृष्ठफळ जर समजा 4 दिले तर काय होणार 4 चौक 16 होणार 16 सख्ख 96 cm स्क्वेअर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग चौरस मीटर वर्ग असं म्हणू शकतो आपण म्हणजे बघा सूत्रपाठ असेल तर आपलं उत्तर व्यवस्थितपणे लिहिता येऊ शकतं घनाच्या पृष्ठभागाचं सूत्र आल्यानंतर पृष्ठभाग कसं करायचं हे आपण बघितलं आता आणखीन एक उदाहरण बघूया यातलंच इष्टिका जितीचं आपण उदाहरण बघूया बघा लांबी पांढरा खोड घेतोय मी L बरोबर 12 सेमी 12 रुंदी B बरोबर 10 सेमी व हाईट बरोबर 5 सेमी बघा लांबी दिलेली आहे 12 सेमी ब्रॉडनेस म्हणजे दिलेला आहे 10 व हाईट दिली आहे 5 तर अशी माहिती अशी माप असेल तर इष्टिका जितीची एकूण पृष्ठफळ काढायला सांगितले पण इष्टिका जितीची एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी तर पहिल्यांदा सूत्र येणं गरजेचं आहे सूत्रपाठ असेल तर आपलं उत्तर लगेच येऊ शकतं बघा इष्टिका जितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर बघा इष्टिका जितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात L गुणिले B अधिक B गुणिले L अधिक L गुणिले H अशा स्वरूपामध्ये त्याचं सूत्र असणार आहे बघा सूत्र व्यवस्थित लिहिलेलं आहे का
सॉरी बघा LB BH आणि HL प्रत्येकाचं एकमेकाशी गुणाकार स्वरूपात आलेलं आहे. आता ही मांडणी झाल्यानंतर ज्या त्या ठिकाणी जर समजा आपण अंक भरले तर आपलं उत्तर मिळू शकतं. बघा 2 आहे असंच ठेवायचं आहे. L लांबी किती आहे 12, रुंदी किती आहे बघा 10, अधिक हा भाग पूर्ण झाला, अधिक चिन्हाचे अधिक चिन्ह. B किती आहे म्हणजेच ब्रॉडनेस किती आहे 10 गुणिले H किती आहे 5 अधिक L किती आहे 12 गुणिले H किती आहे 5. या ठिकाणी आपण बघू शकतोय 12 10 120, 10 5 50, 12 पंचे 60. बघा 120 50 आणि 60. 120 अधिक 5 आणि 6 11 या ठिकाणी दिलेलं आहे. 2 गुणिले 0 2 अधिक 1 3 1 आणि 1 2. बघा 23 दुनी 46 cm स्क्वेअर जे माप असेल ते. बघा या अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. इष्टकाचितीचे एकूण पृष्ठफळ 2 कंसात LB BH HL म्हणजे बघा लांबीचं रुंदीचं उंचीशी लांबीचं यांच्याशी एकमेकांचं असणार आहे गुणोत्तर हे या स्वरूपामध्ये दिलेलं आहे. 2 हे असणारच आहे. याचा गुणाकार आपण सगळ्यात शेवटी करायचा आहे. 12 गुणिले 10 10 गुणिले 5 12 गुणिले 5 यांचं गणित क्रिया केल्यानंतर आपल्याला हे उत्तर 460 स्क्वेअर मिळालेलं आहे. बघून घ्यायचं आहे. आणखी एक उदाहरण देतो यात मी तुम्हाला. लांबी 8 सेमी, रुंदी 5 सेमी, उंची 3.5 सेमी. लिहून घ्यायचं आहे. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB BH HL. बघा लांबी किती दिली आहे. लांबी या ठिकाणी 8 सेमी, रुंदी किती दिली आहे 5 सेमी, अधिक ब्रॉडनेस किती दिला आहे पुन्हा 5 सेमी, गुणिले हाईट किती दिली आहे 3.5 सेमी, अधिक हाईट दिली आहे 3.5 गुणिले लेंथ किती आहे 8 सेमी. बघा ज्या ठिकाणी आपण सूत्र लिहून घेतलाय त्या ठिकाणी सगळे अंक बसले आहेत का बघून घ्या. बघा 8 पंचे 40 अधिक आता या ठिकाणी 5 गुणिले 3.5 आहे. घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. जर समजा 3.5 असेल गुणिले 5 असेल तर बघा 5 5 25 25 अशी 5 हाताने 2 5 त्रिक 15 15 16 17 17.5 अधिक 3.5 गुणिले 8 दिलेला आहे या ठिकाणी पुन्हा 3.5 गुणिले 8 दिलेला आहे. 8 पंचे 40 40 अशी 0 हाताने 4 8 त्रिक 24 24 आणि 4 28 28 दिले या ठिकाणी
या सर्वांची जर समजा तुम्ही बेरीज करत गेला तर उत्तर किती आहे आपण करायचं आहे, गणन क्रिया व्यवस्थित करायची आहे. बघा उदाहरण कसं दिलेलं आहे, सोडून घ्यायचं आहे, साईडला होतोय मी. एकशे 71 cm स्क्वेअर किंवा 4 सेमी. बघा असं उत्तर याचं येणार आहे, आपण लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढील तासाला आपण यातील जो काही स्वाध्यायाचा भाग असेल किंवा सराव संचाचा भाग असेल, सराव संच 46 असते म्हणा किंवा सराव संच 47 असते म्हणा, याची काही उदाहरणं आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या घरी देखील सुद्धा किंवा इतर वेळेला होमवर्क म्हणून सुद्धा मी काही तुम्हाला अभ्यास देणार आहे. आपल्याला जितकं शक्य असेल तितकं सोडवा किंवा उरलेल्या की काही उदाहरणं असतील ते आपण इथे सुद्धा सोडवून घेऊ शकतो. ठीक आहे. मी स्वाध्याय देतो तुम्हाला. बघा स्वाध्याय देतोय. सराव संच 47 प्रश्न 1 ते 4 पूर्ण करा. बघा सराव संच 47 दिला आहे, प्रश्न 1 ते 4 पूर्ण करायचा आहे. स्वाध्याय दिला आहे, या ठिकाणी व्यवस्थित आपण लिहून घ्यायचं आहे, स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. जितकं होऊ शकेल आपण करा किंवा उरलेली काही उदाहरणं असतील ते आपण ऑनलाईन मार्फत आपण सोडवून घेऊया.